अग्रवाल रुग्णालयाच्या लॉबीत पेडणेकर अडकल्या। पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या किशोरी पेडणेकर या तिसऱ्या मजल्यावरच्या लॉबीत अडकल्या। रुग्णालय प्रशासनाने योग्य सोय न केल्यानंच त्या 10 मिनिटे त्या ठिकाणी अडकल्या होत्या। पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या किशोरी पेडणेकर तिसऱ्या मजल्यावर लॉबीत अडकल्या। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय नेमकं घडलं तिथे? नक्कीच आपण पाहतोय की आज संपूर्ण अग्रवाल रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आणि इथल्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर या मुलुंडच्या रुग्णालयामध्ये पोहोचल्या होत्या। तिसऱ्या मजल्यावर त्या जशा लिफ्टमधून बाहेर आल्या त्यानंतर संपूर्ण लॉबीमध्ये अंधार होता आणि जो मुख्य दरवाजा सभागृहाकडे जातो तो दरवाजा बंद ठेवण्यात आला होता। वारंवार विनवण्या करून देखील हा दरवाजा उघडण्यात आला नाही। यानंतर चावी आणायला कोणीतरी गेलंय असं कारण देण्यात आलं आणि 10 ते 15 मिनिटं त्या ठिकाणी विरोधी पक्षनेत्या यांना तिथेच लॉबीमध्ये तात्काळ उभं राहावं लागलं। त्या ठिकाणी राजुल पटेल आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा तिथे होते। किशोरीताई पेडणेकर यांचे शिवसैनिक सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि 15 मिनिटं हा सगळा गदारोळ सुरू झाला। यानंतर हा दरवाजा उघडण्यात आला, अक्षरशः हा दरवाजा तोडण्यात आला आणि यानंतर किशोरीताई पेडणेकर यांना आत घेण्यात आलं आणि सभागृहामध्ये आता बैठकीला सुरुवात झाली आहे। त्यामुळे ढिसाळ कारभार या ठिकाणी सुरू असल्याचं पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे आणि याचा निषेध सुद्धा शिवसैनिकांनी या ठिकाणी बोलून केलेला आहे। तर योग्य सुविधा सोय त्या ठिकाणी नव्हती। लॉबीत त्यांना थांबावं लागलं, अडकून पडल्या त्या। अग्रवाल रुग्णालयाच्या पाहणीसाठी गेल्या होत्या किशोरी पेडणेकर। तुर्तास धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।